आता मी इथे इगतपुरीच्या आतमध्ये आलेलो आहे धम्मगिरीमध्ये. गरम पाण्याची मशीनच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे. आता मी इथून डायरेक्ट तुम्हाला भेटेल कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवरून डायरेक्टली इगतपुरीला ट्रेन थांबते आहे आणि तिथून डायरेक्ट धम्मगिरीला जाणार आहे. तर पुढचा प्रवास मी तुम्हाला चला तर डायरेक्टली कल्याण स्टेशनला ट्रेनमध्ये बसल्यानंतर दाखवतो. चला, आता मी कल्याण स्टेशनला बसलेलो आहे आणि 1 तासाने ट्रेन आहे. जनरल डब्बा आहे. लोकमान्य टिळक. मित्रांनो, ट्रेन भेटलेली आहे 10:50ची. ही इगतपुरीला थांबेल. मित्रांनो, आता मी कसारा स्टेशनला उतरलेलो आहे. आता आता इथे कसारा स्टेशनला गाडी थांबते. आता याला एक इंजन लागेल का, तर जो घाट लागणार आहे त्या घाटला गाडी खेचण्यासाठी इथे इंजन एक्स्ट्रा लागलं जातं. आणि 11:55 झालेले आहेत. कल्याण ते कसारा बरोबर 1 तास लागतो इथे यायला. आता ह्याच्या पुढचं जे स्टेशन असेल ते इगतपुरी असेल. छानपैकी पाऊस पडतोय. असा घाट लागलेला आहे. डोंगर सुंदर असे. घाटामध्ये पाऊस लागला आहे आणि उंच उंच असे छान असे डोंगर दिसतात आहे. मित्रांनो, इगतपुरी स्टेशन आलेलं आहे. मित्रांनो, मी ह्या ट्रेनने उतरलो आहे. ही ट्रेन आली आहे टिळकनगर टर्मिनसमधून. म्हणजे चेंबूर स्टेशनच्या पुढचं स्टेशन आहे टिळकनगर. चेंबूरमध्ये चालले आहे, तिथून आलेली आहे. या ट्रेनचं नाव आहे फेस्कोल लोकमान्य टिळक आणि हे इगतपुरी स्टेशन आहे. रिक्षा पकडली आहे. रिक्षावाल्यांनी सांगितलं 80 रुपये घेतात आहे. डायरेक्ट धम्मगिरी. म्हणजे तिकडे बोर्डच लावलेला आहे 80 रुपये. पुढं पण गेले ना, आतमध्ये पण गेले ना, खालच्या गेटला पण बोर्ड आहे, वरच्या गेटला पण बोर्ड आहे. आता मी इथे इगतपुरीच्या आतमध्ये आलेलो आहे धम्मगिरीमध्ये आणि खूप असं सुंदर असं वातावरण आहे. बाहर नहीं आवा.
मित्रांनो ही कार पार्किंग आहे धम्मगिरीमधली आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप छान असं पर्वत आहे. ओनवारा हे असं तळ आहे. जे साधक 10 दिवसाच्या विपश्यनासाठी आलेले आहेत त्यांचा ID कार्ड चेक केला जातो त्याच नावाचा आहे का म्हणून आणि त्या दिवसाच्या शिफ्टसाठी मग परमिशन दिलं जातं. ठेवायला लावली. ही माझी बॅग आहे. ही त्या आता ठेवलेली आहे. आता जेवणासाठी मी निघालेलो आहे. ज्यांना गरम पाण्याची आवश्यकता वाटते पिण्यासाठी त्यांच्यासाठी गरम पाण्याची मशीनच आहे आणि हे थंड पाणी नळाचं. सुंदर असा डोंगर आहे. हे जे दुकान आहे इथे लागणाऱ्या गोष्टी सर्व भेटतात आहे. इथे टॉर्चपासून तर खोबरे तेलापासून सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. म्हणजे ज्यांना गरज वाटते ज्यांना कळालं नाही ते इथे येऊन घेऊ शकतात. हे संपूर्ण लेडीजचा कक्ष आहे. इथे लेडीज लोकांसाठी आहे. तर मित्रांनो ह्या ज्या लेडीज आहेत ह्या सेवक आहेत जे इथं साफसफाईसाठी असतात आहे. हा संपूर्ण इथे असा बुक स्टॉल आहे. मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. आता हा फोन मला जमा करायचा आहे. 10 दिवसाच्या विपश्यनानंतर मी आतमधील आजूबाजूचा जो परिसर आहे जो मी शूट करील आणि तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. टेक केअर. बाय बाय.